भेटण्याचे योग आहेत. आपले रस्ते आपल्या माध्यमातून आपल्या डाऊनलाईनचे, आपल्या टीम मेंबर्सचे सगळ्याचे भेटण्याचे योग भंडाऱ्यामध्ये निश्चित आहेत. आणि जो उत्साह पाहिला मी ULP मध्ये, अनलॉकिंग अनलिमिटेड पॉसिबिलिटीज, जगन्नाथजी होते मीटिंगला, मी त्यांना पाहिलं सुद्धा. त्यांनी मला नाही पाहिलं, मी त्यांना पाहिलं होतं. त्यांना असं वाटत होतं मी त्यांना पाहिलं नाही. जिथं ते साऊंड वाले मधामध्ये बसले होते त्याच्या पाठीमाग मी बसलो होतो. जगन्नाथजी लेफ्ट साईडला बसले होते. त्यांच्या टीम सोबत होते म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं. त्यांचा काल परवा फोन आला होता, सर तुमची भेट झाली नाही, तुमची भेट झाली नाही, तुम्ही मला भेटले पण मी तुम्हाला भेटलो होतो. आणि या शनिवारी भंडाऱ्यामध्ये आपण सगळेजण भेटणार आहोत जे आपल्या टीम मध्ये आहेत. आणि आज आपण 2 विषयावर खास चर्चा करणार आहोत. त्यामध्ये एक गोष्ट आहे की न्यूट्रिचार्जची जी सगळ्यात मोठी रेंज आहे ती रेंज आहे प्रोटीनची रेंज. त्या प्रोटीन विषयी आपण बोलणार आहोत, कारण की आपण 2-3 मीटिंग मध्ये हा मुद्दा पाहिला की न्यूट्रॉसिटिकलचं जे मार्केट आहे त्यातलं 50% मार्केट एकट्या प्रोटीनचं आहे. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल, वेट लॉस, वेट गेन, चांगल्या स्किन साठीचे खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. पण यामधलं 50% मार्केट एकट्या प्रोटीनचं आहे. बरे फक्त RCM सोबतच्या प्रोडक्ट सोबतचे विषय नाही चाललाय. सगळ्या कंपन्यामध्ये 50% मार्केट एकदम प्रोटीनचं आहे. आपला काहीतरी दाखवायला. संतोषजी काय आहे? फक्त प्रोटीनचं बुक आहे सर हे. बर, प्रोटीन का रुटीन. प्रोटीन का रुटीन, आपण स्पेशल तो एक प्रोग्राम घेतो आपण, प्रोटीन का रुटीन. त्यामध्ये फक्त प्रोटीनचं बुक आहे की नाही. बरं, म्हणजे संतोषजीने एक बुक दाखवलं, मी सुद्धा एक बुक दाखवतो तुम्हाला. असं एक बुक आहे, याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपल्या RCM किंवा न्यूट्रिचरला रेकमेंड नाही केलं, पण माझ्या वाचण्यात आलं तर सांगणं आपलं काम आहे. म्हणजे खूप पुस्तकं वाचण्याची गरज नाही. चांगले मित्र जरी जवळ ठेवला तर खूप सगळ्या पुस्तकातून मिळते. तुम्हाला माझ्या पाठीमागे काही पुस्तक दिसत असतील, ते काय आपण डिजिटल लावले, ते खरोखरचे येतं. आमचा 4-5 मित्राचा ग्रुप आहे विलासराव, आणि आमच्याकडं 4-5 मित्राकडे मिळून लाखभर रुपयाची पुस्तकं आहेत. म्हणजे सगळ्यांनी आपापले विकत घेऊन, आणि मागच्या 10-15 वर्षापासून आम्ही थोडे दर महिन्याला 500,000 रुपयाचे 4-5 जण पुस्तक घेत असतो. 1,00,000 रुपयाची पुस्तकं आमच्या सगळ्या मित्राच्या लायब्ररीमध्ये आहेत. आणि त्यातून वाचत येऊन काही नवीन गोष्टी कळल्या, आणि तुम्हीच मित्र आहेत माझे, मी कोणाला सांगणार? बाकी इकडे कोणाला सांगायचं म्हणजे येणं झालं काय, काही सांगायला आलं म्हणजे प्रोटीन विषयी, व्हिटॅमिन विषयी. आपला हाच ग्रुप आहे जिथे मी सांगू शकतो याच्याविषयी. तर डेफिनेटली आपण त्याविषयी सुद्धा बोलू. 50% हिस्सा प्रोटीनचा आहे. त्यामुळं जसं न्यूट्रिशन ह्युमनवर फोकस आहे आपला, तसा प्रोटीनवर सुद्धा आपला फोकस असला पाहिजे. न्यूट्रिचार्ज ह्युमनचे रिझल्ट त्यावेळेस खूप छान येतात ज्यावेळेस त्या स्त्रीच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचं प्रोटीन असेल, त्यावेळेस त्या न्यूट्रिचार्ज ह्युमनचे रिझल्ट सुद्धा खूप छान येतात. 50% मार्केट हिस्सा प्रोटीनचा आहे, आपलं फोकस सुद्धा प्रोटीनवर असलं पाहिजे. त्यामुळे न्यूट्रिचार्जनं प्रोटीनची विविध रेंज काढली. सुरेश दहातोंडे सर आहेत, विलासराव आहेत, संतोषजी आहेत. ज्यावेळेस ते फेज 1 मध्ये फेज 2 च्या सुरुवातीला काम करतोय, एकच डब्बा होता च्यवनप्राश सारखा प्रोटीनचा. म्हणजे तिथून आपला प्रवास सुरू झालाय. म्हणजे असं म्हणतात की आम्ही त्या काळचे ज्या काही न्यूट्रिचार्ज एका डब्यामध्ये, ते सुद्धा कुठल्या, ते दिसायचं एकदम च्यवनप्राशच्या डब्यासारखं प्रोटीन. त्या डब्यापासून सुरू झाला च्यवनप्राशचे डबे अगोदर तसे, त्या प्रकारचं प्रोटीन. आज आपल्याकडं खतरनाक एकदम भारी रेंज आहे. त्या रेंज मध्येच 2 प्रोडक्ट विषयी आपण आहे. प्रोटीनचे जी रेंज आहे आपली, त्यामधल्या 2 प्रोडक्ट विषयी आज आपण बोलणार आहोत. एक आहे न्यूट्रिचार्ज ऑल प्रो, आणि दुसरं आहे न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडाक्ट. दोन्ही न्यूट्रिचार्जचे प्रोडक्ट्स आहेत, परंतु दोन्ही वेगवेगळे कशामुळे काढायला, म्हणजे 2 प्रोडक्ट का काढले, कारण दोन्ही मध्ये प्रोटीन तर आहे, ही कॉमन गोष्ट आहे. पण भारी गोष्ट अशी आहे की दोन्ही प्रोडक्ट मधले कंटेंट जे आहेत ना, ते एकदम इंटरेस्टिंग आहेत. कशी इंटरेस्टिंग आहेत आपण समोर पाहू. न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आणि न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट, दोन्ही न्यूट्रिचार्ज आहे, दोन्ही मध्ये प्रोटीन आहे, परंतु दोन्ही मधले फॅट्स, दोन्ही मधले प्रोटीन्स, दोन्हीचे वैशिष्ट्य एकदम इंटरेस्टिंग आहेत. आजच्या मीटिंगनंतर तुम्ही दोन्ही मध्ये एकदम छान फरक करू शकाल. जसं एकाच आईचे 2 मुलं असतात,
दोन्हीमध्ये डीएनए सारखे पण दोन्ही एकदम इंटरेस्टिंग असतात, तसे इंटरेस्टिंग आहेत. न्यूट्रीचार्ज ऑल प्रो मध्ये 84% प्रोटीन आहे. 84% प्लांट प्रोटीन आहे न्यूट्रीचार्ज ऑल प्रो मध्ये. 84% हा आकडा जो आहे ना मित्रांनो, तुम्ही मीटिंग संपल्यानंतर कुठल्याही मेडिकल स्टोअर वर जा, तिथं तुम्हाला प्रोटीनचे डब्बे ठेवले असतील जे डॉक्टर्स लिहितात, ज्या त्यांच्या रुग्णांच्या शरीरामध्ये प्रोटीन कमी आहे किंवा प्रोटीन डेफिशियन्सी मुळे त्यांना आजार आहे, त्यांना जे प्रोटीन ते घ्यायला लावतात, जे ते रेकमेंड करतात, ते प्रोटीन 34% 38% त्या प्रोटीनच्या डब्यामध्ये प्रोटीन आहे ऍक्च्युअली. म्हणजे डॉक्टर रेकमेंड करायला लागले. काय रेकमेंड करायला? की पेशंटच्या शरीरामध्ये, पेशंट डॉक्टरकडे जातो पेशंट, त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे म्हणून डॉक्टर रेकमेंड करणारे प्रोटीन 34% 38%. प्रोटीन एक्स देतील किंवा काही तुम्ही मेडिकल स्टोअर जाऊ पहा, 84% वाला जर प्रोटीन जर मला सापडलं तर फोन करा की सर हे सापडलं मला 84% वाला. पण मला विश्वास आहे मित्रांनो, एकाचाही फोन येणार नाही, कारण की 84% प्रोटीन वालं प्रोटीन मेडिकल स्टोअरवर सुद्धा उपलब्ध नाही. आणि आपण देतो कशामध्ये? न्यूट्रोसिटिकल मध्ये. 84% प्रोटीन न्यूट्रीचार्ज ऑल प्रो, प्लांट बेस्ड प्रोटीन. विशेष म्हणजे व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन नाही, व्हेजिटेरियन मध्ये पुन्हा प्लांट बेस्ड प्युअर क्लीन लेबल प्रोटीन. आणि दुसरं आहे न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट. हे तर आयुर्वेदाची शक्ती. न्यूट्रीचार्ज केसर पिस्ताचं वैशिष्ट्य अतिशय टेस्टी. आणि ऑलप्रोचं वैशिष्ट्य टेस्टच नाही. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ उसके जैसा. जसं काल मागच्या रविवारी मी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये वर एक ओळ लिहिली आहे, रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, आहे की नाही? अशी तिला ओळ लिहिली, मी वाचली, मला लक्षात राहिली है ना. गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, सुरेश भटची पुढची कविता आहे ती. तर तसं न्यूट्रीचार्ज ऑल प्रो, रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, त्याचा टेस्टच वेगळी. म्हणजे तुम्ही ज्याच्यात मिसळताल तशी त्याची टेस्ट आहे न्यूट्रीचार्ज ऑल प्रोची. न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता, केसरची टेस्ट, राजेशाही प्रोडक्ट आहे. हे असे दोन वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. तर न्यूट्रीचार्ज ऑल प्रो आणि न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवात कुठून करावं लागेल, की प्रोटीनची गरज काय आहे, इथून सुरुवात करावं लागेल. प्रोटीनची गरज किती आहे? बरं, आता प्रोटीनची गरज किती आहे, मला 5-6 कॅमेरे सुरू दिसत आहेत. आज तुम्हाला मी एकदम, आता मला असं वाटतं आणखी आपले काही मित्र येतील, परंतु आज एकदम इंटरेस्टिंग माहिती आहे. प्रोटीनची गरज किती आहे आपल्याला, किती गरज असते प्रोटीनची, हे कुणाला सांगते एकदम चर्चा करू. तर तुम्हाला मी खास गोष्ट सांगते. सुरेशजी मला दिसते उत्सुक, संतोषजी पण दिसत आहे. संतोषजी, किती गरज आहे प्रोटीनची? वजनाच्या बरोबरीने. वजनाच्या बरोबरीने म्हणजे एक असं किलोग्रॅम नुसार जर सांगितलं आपण तर, माझं वजन 70 किलो आहे, तर हा 70 ग्रॅमची आवश्यकता आहे. जर जिमला जात असाल तर मग दुप्पट घ्यावं लागेल. दुप्पट घ्यावं लागेल. हे एकदम राईट संतोषजी. सुरेशजी, सुरेशजी काय सांगतात पाहता? 1 kg 1 ग्रॅम. 1 kg पर केजी पर ग्रॅम, आहे की नाही? आता बरं सुरेश, हे माहित कधी झालं आपल्याला? आरसीएम मध्ये आल्यावर न्यूट्रीचार्जची मीटिंग ऐकल्याच्या नंतर. म्हणजे 2000 कधी माहित झालं? त्याच्या आधी सर प्रोटीन कशाला म्हणते हे माहित नव्हतं मला. बरं, एक उदाहरण सांगतो इथं. एक उदाहरण सांगू शकतो? 2014-15 ला माहित झालं, आहे की नाही? हा, एक उदाहरण सांगू शकतो सर मी? सांगू? सांगा. तर मी पिकअप सेंटरचं ओपनिंग केलं होतं. माझी जेव्हा सुरुवात आरसीएम मध्ये झाली होती आणि मला प्रोडक्टचा प्रॉब्लेम होत होता, म्हणजे भेटत नव्हते, तर मी पिकअप सेंटरचं ओपनिंग केलं आणि त्या ओपनिंगला कैलास पडकर सर बी आले होते. तर बाकी खूप साऱ्या वस्तू, आता मी प्रोटीन बी आणलं, मला प्रोटीनची माहिती नव्हती जास्ती, सगळ्या वस्तू आणल्या, प्रोटीन बी आणलं, पण ते प्रोटीन कोणीच नाही ना. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानं आपले कैलास पडकर सर आले. तर म्हणलं काय, याला कोणीच नाही ना. म्हणलं बाकी तर सगळ्या वस्तू सगळे घ्यायले न्यायले. तर सर म्हणले हे याचं जर महत्वच लक्षात आलं ना, म्हणलं हे उगाच जपून करायची काय करतो. जेव्हा आता मला याची माहिती झाली तर खरंच सर त्याचं इम्पॉर्टंट किती आहे ते कळलं. आणि आता बरेच ठिकाणी घ्यायला गेलं तरी भेटत नाही, ही आजची परिस्थिती आहे. थँक्यू सर.
आता आपल्याला जसं संतोषी सांगितलं, सुरेशजीनं सांगितलं की नाही माहीतच नाही कोणाला कोणी घेत नव्हतं. विलासराव 1881 साली जस्टिस लायबिग नावाचा एक फ्रेंच शास्त्रज्ञ होता. जस्टिस लायबिग हा फ्रेंच शास्त्रज्ञ, ऍक्च्युअल रसायनशास्त्राला फ्रेंच शास्त्रच असं म्हटलं जाते, कारण रसायनशास्त्राचे सुरुवातीचे मॅक्झिमम शोध हे फ्रान्स मध्ये लागले. जस्टिस लायबिग नावाचा एक मुलगा होता, त्याला शाळेतून काढल्या गेलं कमी बुद्धी असल्यामुळं. त्याला नंतर वडिलाच्या सोबत काम करायला लागला आणि त्यानं शोधून काढलं की आपल्या मसल नुसार आपल्या प्रोटीन लागतं. जस्टिस लायबिग, त्याच्यासोबत एक व्हाईट सुद्धा होता, कार्ल व्हाईट. कार्ल व्हाईट नावाचा शास्त्रज्ञ नंतर त्याच्याच लॅबोरेटरी मध्ये काम करायला. कार्ल व्हाईट म्हणजे तिकडचा ढवळे, व्हाईट म्हणजे ढवळेच ना तिकडचा, म्हणजे कार्ल व्हाईट तिकडे काम करायला. त्या कार्ल व्हाईटनं शोधून काढलं 1881च्या नंतर की आपल्याला आपल्या वजनानुसार आपल्या मसल्स नुसार प्रोटीन लागतंय. 1881 नंतरचा हा शोध आहे, म्हणजे 1900च्या अगोदर. आणि आपल्याला माहित पडलंय 2013-14ला. मित्रांनो, मी हे काही म्हणजे मनानं सांगत नाही, त्याचे मी पुस्तक वाचलेलं विटॅमिन्स काल परवा. या पुस्तकामध्ये तुम्हाला तो संदर्भ सापडला की हा लायबिग जो आहे, जस्टिस लायबिग, जस्टिस लायबिग न हे सगळे शोध लावले. प्रोटीन किती पाहिजे, जसं सुरेशजी म्हणले, संतोषजी म्हणले 1 ग्रॅम पर किलोग्रॅम, हे त्यांना प्लास्टिक फूड म्हणायचं अगोदर, आणि त्यांच्या उतीनुसार पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं की जेसेफ पेंटेकॉफर आणि कार्ल व्हाईट या दोघांनी मिळून त्या काळी 1818च्या नंतर त्यांनी शोधून काढलं की वजनानुसार आपल्याला प्रोटीन घेतलं पाहिजे. 1818च्या वेळेस मित्रांनो, आपल्याकडे 2018 सुद्धा लोकांना ही गोष्ट सांगावी लागली. म्हणजे ते लोक कशामुळे आपल्या पुढे राहणार नाहीत, कशामुळे ते आपल्या जगावर राज्य करणार नाहीत, कारण की त्यांनी प्रयोग करून या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या. या पुस्तकामध्ये 20 विटॅमिनची माहिती आहे, 400 पेज. 20 विटॅमिनची माहिती 400 पेजची. 400 पेज पेक्षा मोठं पुस्तक असावं. 448 पेजचं पुस्तक आहे, फक्त 20 विटॅमिनची माहिती त्यामध्ये दिली आहे. हळूहळू मी वाचतोय, जसा वेळ मिळेल, जसा मूड होईल तसं वाचतोय. तर मित्रांनो, हे फार अगोदर संशोधन झालंय, लोक खूप अगोदरपासून काम करतायत. आपल्याला उशिरा माहिती झाली, पण जशी माहिती झाली तशी आपण नुसतं काम करायला लागलो, आपण सेवन सुद्धा करायला लागलो. आपण सेवन करायला लागलो आणि आपण लोकांना सांगायला सुद्धा लागलो. आता सांगायचंय कुणाला प्रोटीन घ्यायला, बऱ्याचदा आपली एकच चूक होते, आपण पेशंट कडे जातो. बंद करायचं, कारण की प्रोटीनची गरजच कुणाला आहे. हा, मला असं वाटतं सुरेशजीला काय बोलायचं. सुरेशजी, तुमचा हॅड्रेस दिसला मला. हा नाही सर, लोअर करायचा मी करून घेतो. ओके, तर आपण जायचंच कुणाकडं पहा, जसं पाठीमागच्या एका व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की त्या लोकांकडे जायचं की जे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकले पाहिजेत, जे लगातार प्रोडक्ट विकत घेण्याची त्यांची क्षमता पाहिजे, आणि तिसरं आपण काय बोलतो त्यांना कळायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना काय आपण बोलतोय तेच कळत नाही. मग अशा लोकांकडे पैसा नसला उपयोगच नाही, कारण ते कधीच घेणार नाही. 3 चालण्या अगोदरच लावायच्या. एक, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकले पाहिजेत. दुसरं, त्यांच्याकडे लगातार सप्लिमेंट घ्यायचा पैसा पाहिजे. आणि तिसरं, आपण काय बोलतो एवढी समजण्याची त्यांची क्षमता पाहिजे. हे झाले आदर्श ग्राहक. आणि असे खूप लोक आहेत. रजनीकांताताई म्हणल्या बिलकुल बरोबर, असे खूप लोक आहेत ज्यांना त्यांची गरज आहे, त्यांना ते कळतंय. अशा लोकांकडे आपण जायचंय. तर प्रोटीन द्यायचं कुणाला, प्रोटीन द्यायचं त्यांना, कुणाला द्यायचं प्रोटीन, प्रोटीन त्यांना द्यायचं फिट लोकांना. कुणाला द्यायचंय, फिट लोकांना. अशा फिट लोकांना की ज्यांना असं वाटतं की आपल्याला फिट राहायचंय आणखी नाही. अशा लोकांना काय म्हणतात, तुम्ही आज फिट आहात कारण की आज तुमची ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी चांगली आहे. उद्या तुमची ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी जसं वय वाढेल तसं तुमची ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी कमी होणार आहे. म्हणून तुम्ही फिट लोकांकडे जा. आजारी लोकांना सांभाळण्याचं काम डॉक्टर करते, डॉक्टर करत आहेत. आजारी लोकांना सांभाळायचं काम. आजारी लोकांकडे जाऊ नका, फिट लोकांकडे जा. आणि त्यांना मनात फिट राहायचं असेल तर प्रोटीन घ्या. नंतर अशा लोकांकडे जा की ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. तुम्ही म्हणता एक गोष्ट लक्षात आली सर, की फिट लोक तर ओळखू येतात,
परंतु असं कसं ओळखायचं की त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे? आता त्याचं कुठलं आहे का ग्लुकोमीटर सारखं एखादं मीटर हो विलासराव? असं कसं ओळखायचं की याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे? कसं ओळखायचं? त्याचं कुठलं मीटर आहे? ते एकदम सोपं मीटर आहे. मी तुम्हाला सांगतोय, प्रोटीनची कमतरता असणारे ते लोक आहेत की ज्यांचे 8 तासाची झोप झाल्यानंतर सुद्धा त्यांना थकल्यासारखं वाटतंय. त्या लोकांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. 8 घंट्याची झोप झाल्यानंतर सुद्धा थकतात. दिवसामध्ये खूप लवकर थकतात. दुपारी 1 वाजला 2 वाजले की थकून जातात. बस म्हणतात आता काम बस झालं असं म्हणतात आणि त्यांच्या शरीराची लो होती त्यांची एनर्जी. त्या काही जणांचं लक्षात नाही, ज्यांच्या शरीरावर ज्यांच्या चेहऱ्यावर लवकरच वय दिसायला लागलंय त्यांच्यामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. चेहऱ्यावरचा ग्लो झाकता येईल मेकअपनं, कारण की आपल्याकडे जे भारी प्रोडक्ट आले तर कुठले आपले किसूलचे की चेहऱ्यावर झाकून जाईल की त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे, पण हातावरची कशी झाकणार आहे का नाही? तर ज्याच्या हातावर सुरकुत्या दिसत आहेत, डेफिनेटली त्याच्यामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. चेहऱ्यावरचा निखार गायब झालाय, चमक गायब झाली. ज्यांचे केस सतत गळतायत, डेफिनेटली त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. एक तर फिट लोकांना, नाहीतर त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे त्यांना. ज्या स्त्रिया आपले मुलं उचलून घेत नाहीत, कडेवर घेत नाहीत, कारण त्या शरीरामध्ये शक्ती नाही, त्यांच्या शरीरामध्ये मसल्स नाहीत, हे सगळे लक्षण आहेत प्रोटीनच्या कमतरतेचं. जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांना काम सांगत असेल, अरे मला पाणी आणून द्या रे, माझा चष्मा कुठे आहे, मला चहा आणून द्या, माझ्या चाब्या माझ्याकडे, ज्याच्याकडे असं दिसतंय, त्याच्या उत्साह कमी दिसतोय, त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. दररोजचे छोटे छोटे काम करत असताना ज्या व्यक्ती थकतायत त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता, हे फार मोठं लक्षण आहे. ज्या व्यक्ती पुन्हा पुन्हा आजारी पडतात, जसं मौसम बदलला, जसा ऋतू बदलला की आजारी पडतात, की त्यांना त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता हे लक्षात येतं. यासाठी कुठलीही टेस्ट करायची गरज नाही. सर्दी पडस बुखार ज्यांना नेहमी नेहमी येतो, पुन्हा पुन्हा येतो, त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. ज्या व्यक्तीचं, स्त्री असो की पुरुष असो, ज्यांचं वजन सामान्यापेक्षा थोडस जास्त आहे, फॅटचं वजन सामान्यापेक्षा जास्त आहे, डेफिनेटली त्या व्यक्तीमध्ये प्रोटीनची कमतरता आहे. सामान्यपेक्षा जास्त वजन म्हणजे जितक्या किलोचे आपण जितकी आपली हाईट आहे सेंटीमीटर मध्ये, त्यामधून 100 वजा करायचे, तितकं आपलं वजन पाहिजे. आदर्श वजन जितकी सेंटीमीटर मध्ये आपली हाईट, माझी हाईट आहे 175 किलो, 175 सेंटीमीटर, माझं वजन जास्तीत जास्त 75 किलो पाहिजे. तर माझं वजन आहे 74 किलोग्रॅम सध्या, तरी मला वाटतं 4 किलोग्रॅम जास्त आहे आदर्श वजन. जर जास्त आहे तर प्रोटीनची कमतरता आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे, लाईफस्टाईल डिसीज पैकी जर कुठला आजार जर असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे, म्हणूनच त्याला लाईफस्टाईल डिसीज झालेला आहे. मग डायबिटीज असो, ओव्हरवेट असो, ओबेसिटी असो, या सगळ्या आजाराच्या व्यक्तींना प्रोटीनची कमतरता आहे. त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे, कुठल्याही मीटरची गरज नाही. आणि हे तर झालं, 2 व्यक्तीला प्रोटीन द्यायचं. एक जे फिट आहेत त्यांना फिट राहायचंय, अशा व्यक्तीला प्रोटीन द्यायचंय. आणि दुसरं असं की ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. आणि आपण लक्षण पाहिले प्रोटीनचे कमतरतेचे लक्षण, उत्साहाची कमतरता, केस गळणं, चेहऱ्यावरची चमक गायब असणं, लाईफस्टाईल डिसीज असणं, उत्साहाची कमतरता असणं, घरचे काम करू न वाटणं, हे सगळे कारण आहेत प्रोटीनच्या कमतरतेचे. त्या सगळ्यांना प्रोटीनची गरज आहे. मग प्रोटीन का द्यायचं, सायंटिफिकली कारण का आहे, काय आहे तर त्याचं सायंटिफिकली कारण आहे की प्रोटीनची गरज यासाठी आहे की आपलं शरीर मध्ये 4 गोष्टी आहेत सोबत मनानं, पाणी, हाड, स्नायू आणि फॅट. आपल्या शरीरामध्ये पाणी, हाड, स्नायू आणि फॅट आहे, चरबी आहे. या 4 गोष्टी जास्त प्रमाणात आहेत. आता या 4 गोष्टींमधली एक गोष्ट आपण घेऊ,
हाड, आपल्या शरीरातले स्ट्रक्चर, आपलं स्ट्रक्चर ज्यानं बनलंय ते आहेत आपले हाड. आणि या हाड सुद्धा कोलेजन न बनले असतात, त्यामध्ये सुद्धा प्रोटीन असते. आणि जर हाड नसतील तर आपला ढाचाच बनणार नाही. आणि आपल्याला जर वाटतं आपल्याला मजबूत व्हायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले हाड मजबूत पाहिजेत. आपले हाड आपल्याला स्थिर ठेवतात, मजबूती देतात. आणि या मजबूत हाडासाठी आपल्याला प्रोटीन पाहिजे. हाडांसाठी सुद्धा प्रोटीन पाहिजे. आणि मी जेव्हा बॉडी स्कॅन केलंय तर रेणूजी खास करून महिलांचं 1.8 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम, 2.1 किलोग्रॅमच्याच महिला आम्हाला सापडल्या. माझ्या शहराच्या बाजूला एक छोटं गाव आहे, त्या गावाचं नाव आहे आंबा. ते गाव प्रसिद्ध आहे दुधासाठी. म्हणजे आमच्या शहराला सगळं दूध, मॅक्झिमम दूध त्या गावातून मिळतं. भरपूर तिथल्या लोकांचा एकच व्यवसाय आहे, ते म्हणजे म्हशी गाई पाळणं. त्या गावामध्ये दुधाची कुठलीही कमतरता नाही. आणि त्या गावामधल्या सरपंचानं बॉडी स्कॅनिंग कॅम्प लावला. आम्ही बॉडी स्कॅनिंग केली आणि मला गंमत वाटली. एकाही महिलेच्या हाडाचं वजन 2 किलोग्रॅम पेक्षा जास्त नाही भेटलं. ज्या गावातून दूध सगळं एक्सपोर्ट होतं, सगळं दूध तालुक्याला ते दूध पुरवतात, दुधाचं गाव म्हणून प्रसिद्ध. आणि आम्ही जवळपास 400 महिलांचं बॉडी स्कॅनिंग केली. 4 मशीन लावल्या, सुरू बॉडी स्कॅनिंग. सुरेशजी सायंकाळी 6 वाजता सुरू झाला प्रोग्राम, रात्री 10 पर्यंत चालला. इतक्या बाया उभा बॉडी स्कॅनिंग करायला. एकाही महिलेचं वजन 2 किलोग्रॅम पेक्षा जास्त हाडाचं वजन भरलं नाही. ज्या गावामध्ये दुधाची उपलब्धता इतकी जास्त असेल तिथं ही कंडिशन असेल, तर जिथं दूध नाही तिथं काय असेल. 3 किलोग्रॅम हाडाचं वजन असणारी स्त्री भेटली कधी तुम्हाला सुरेशजी? भेटली का? म्हणजे तुम्ही सुद्धा खूप सारे बॉडी स्कॅनिंग कॅम्प केले असतील. नाही सर. आता फक्त आपल्या दिल्लीला जाऊन ते फोगाट बहिणी आहेत ना, विनिश फोगाट, आणि त्यांचं बॉडी स्कॅन करावं लागलं तर ते भेटलं वाटतं. बाकी तर कोणी भेटायचे काही चान्सेस मला दिसत नाही. इतके बॉडी स्कॅनिंग, 10,000 पेक्षा जास्त बॉडी स्कॅनिंग केले असतील. 3 किलोग्रॅम हाडाचं वजन असणारी स्त्री आणखी भेटली नाही. याचं कारण आहे की प्रोटीन्स नाही शरीरामध्ये, त्यामुळे हाडाचं वजन नाही, त्यामुळे मजबूती नाही. आपल्या मसल्स प्रोटीन बनतात हे सगळ्यांना माहित आहे. मसल्स वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे काम करतात. लहान मुलांमध्ये जो विकास असतो, शारीरिक विकास, त्यासाठी लागतात. लहान मुलाला इम्युनिटीसाठी मसल्स लागतात. आणि पुरुषांना फिट दिसण्यासाठी मसल्स लागतात. हे दोन मित्र आहेत, दोघांचंही वजन 70 किलोग्रॅम आहे. पण एक जाड दिसतो आणि एक फिट दिसतो. एक फॅट दिसतो, एक फिट दिसतो. जो फॅट दिसतो त्यामध्ये फॅट जास्त आहे, मसल्स कमी येतात. जो फिट दिसतो त्यामध्ये मसल जास्त येतात, फॅट कमी आहे. पुरुषांना सुगठीत दिसण्यासाठी, फिट दिसण्यासाठी मसल्स पाहिजे. असे वजन उचलायचंय, चालायचंय, फिरायचंय, लाईफस्टाईलच्या आजारापासून दूर राहण्यासाठी पुरुषांना मसल्स पाहिजे. आणि महिलाला का मसल्स पाहिजेत? तरी महिलांना मसल्स पाहिजेत सुंदर दिसायसाठी. तसं मी तुम्हाला लगेच प्रूव्ह करून दाखवतो. जे मित्र स्क्रीन बघत असते ना, ते एकदा स्क्रीनवर पहा. सुरुवातीला असं तुम्हाला वाटेल की ह्या दोन वेगवेगळ्या महिलेचे फोटो आहेत. मित्रांनो, हे दोन वेगवेगळ्या महिलेचे फोटो नाहीत, हे एकाच महिलेचे फोटो आहेत. आपल्या शत्रुघ्न सिन्हाचे पोरगी आहे सोनाक्षी सिन्हा. हे सोनाक्षी सिन्हाचे फोटो आहेत. ब्लॅक ड्रेस मध्ये जी सोनाक्षी सिन्हा दिसते ती फॅट आहे, तिच्याकडे फॅट जास्त आहे. आणि जे ग्रीन ड्रेस मध्ये जे तुम्हाला दिसते ती सुद्धा सोनाक्षी सिन्हाच आहे, जिच्यामध्ये मसल्स जास्त आहे. तर तुम्हाला एक सुंदर दिसल आणि एकदम एक फॅट दिसल, फॅटी दिसल. मित्रांनो, जर आपण सुंदर दिसायचं असेल महिलांना सुद्धा तर त्यांच्यामध्ये मसल्स जास्त होते. फिट दिसण्यासाठी दोन्ही सोनाक्षी सिन्हाचेच फोटो आहेत. सुंदर दिसण्यासाठी महिलांना सुद्धा मसल्स पाहिजेत. स्वयंपाक करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, स्वतःचं वजन उचलण्यासाठी सुद्धा आपल्याला मसल्स पाहिजेत. लाईफस्टाईल डिसीज पासून दूर राहण्यासाठी मसल्स पाहिजेत. एक लाईफ, जीवनाचा सगळा आनंद घेण्यासाठी आपल्याला मसल्स पाहिजे. पण जे पाहिजे ते कमी होते, जे नको ते वाढते.
जसं वय वाढल तसतशा मसल्स कमी होतील. जसं वय वाढतंय व्यक्तीचं तसतशा मसल्स कमी होतात. अबाउट 35 years 1% मसल लॉस एव्हरी इयर. वयाच्या 35 नंतर दरवर्षी 1% मसल्स कमी होतात. हे सायन्स आहे. त्यामुळं आपण अगोदरच आपल्या मसल्स वाढवून ठेवल्या पाहिजेत. जे 35च्या आतील माझे मित्र आहेत, जे इथं मीटिंग अटेंड करतायत, त्यांनी घरी सुद्धा सांगा, स्वतःच्या मिसेसला सांगा, बहिणीला सांगा, ज्या 35 वर्ष वयापेक्षा कमी असतील त्यांना सांगा की वयाच्या 35 नंतर 1% ऑफ मसल लॉस होतोय. त्यामुळं आपण अगोदरच मसल्स वाढवायला पाहिजेत. मसल्स कमी झाल्या मोठापा लवकर वाढतो, डायबिटीज लवकर वाढतो आणि आपलं वय सुद्धा जास्त लवकर दिसायला लागतंय. आणि त्यामुळं आपल्या प्रत्येक वयामध्ये हे थोडस चेहऱ्यावर सुद्धा आपल्या मसल्स असतात. ह्या जर मसल्स कमी जर झाल्या तर आपले चेहरा इथं मास लटकायला लागतं. तुम्ही पाहिलं असेल काहीच्या डोळ्याच्या खाली पुन्हा डोळे येतात, गाल खाली वाढायला लागतात, कारण इथल्या मसल्स गायब होतात आणि फॅट लटकायला लागतं. हे फॅट खाली लटकलं की आपण म्हातारे दिसायला लागतो. तुम्ही अनंत अंबानीच्या लग्नामध्ये त्यांची चुलती पाहिली का? म्हणजे पहिले त्यांना टीना मुनीम म्हणायचे, नंतर त्या टीना अंबानी झाल्या. त्या टीना अंबानी त्या काळच्या सगळ्यात टॉपच्या हिरोईन, राजेश खन्ना सोबत काम करणाऱ्या हिरोईन, ज्यांच्या सोबत भारतातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या मुलानं लग्न केलं, ठीक आहे. अनिल अंबानीनं लग्न केलं. जर कोणाला आठवत असेल तर मी गाणं सांगतो, शायद मेरी शादी का ख्याल, त्या गाण्यामधल्या हिरोईन्स आहेत त्या. आता पहा त्याचे गाल काय झालं, चेहऱ्यावरच्या मसल्स गेल्या, तर फॅट सगळं बाहेर पडले. कसा चेहरा दिसतोय पहा. म्हणजे तुम्हाला जर सुंदर दिसत असेल तर चेहऱ्यावरच्या मसल सुद्धा आवश्यक आहेत आणि त्यासाठी काय व्यायाम सुद्धा आहे. चेहऱ्याच्या मसलचे व्यायाम ते करा आणि प्रोटीन घ्या, तुमचा चेहरा सुंदर दिसायला लागेल. चेहऱ्यावरच्या मसल्स कमी झाल्या तर तुम्ही लवकर म्हातारे दिसता, तुमच्या फाईन लाईन्स लवकर दिसायला लागतील. त्यामुळं चेहऱ्यावरच्या मसल्स वर सुद्धा लक्ष द्या. आणि रोजाना WHO ने सांगितलं आपल्याला, जसं संतोषजीनं सांगितलं की आपल्याला 1 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीन पाहिजे. पण ते कशासाठी? मेंटेनन्स साठी. कशासाठी? मेंटेनन्स साठी. आपल्या बॉडीच्या मेंटेनन्स साठी 1 ग्रॅम पर किलोग्रॅम पाहिजे. म्हणजे 60 किलोग्रॅमच्या व्यक्तीला 60 किलोग्रॅम प्रोटीन. परंतु पॉइंट टू बी नोटेड, पॉइंट लक्षात घ्या, जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि ती म्हटली की मला मसल्स गेन करायच्या, मला मसल्स वाढवायच्या, अशा वेळेस त्यांना वजन उचलणारे व्यायाम सांगा आणि सोबत 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीन घ्यायला सांगा. नेमकी आपली चूक इथंच होते, आपण ही गोष्ट सांगायला विसरतो. 1 ग्रॅम पर किलोग्रॅम प्रोटीन हे आपली बॉडीचं मरम्मतसाठी आहे, आपली बॉडीच्या मेंटेनन्स साठी, मसलच्या मेंटेनन्स साठी. विलासराव, जर आपल्याला वाटलं की त्याला मसल्स वाढवायच्या तर त्याला 1.5 पट ते दुप्पट सांगायचे. म्हणजे 60 किलोग्रॅमच्या व्यक्तीला 90 ग्रॅम ते 120 ग्रॅम प्रोटीन घ्यायला सांगायचे. आणि हे पण सांगा की सगळं प्रोटीन न्यूट्रिचार्जच्या प्रोडक्ट मधून घ्यायची गरज नाही. न्यूट्रिचार्ज ऑल प्रो किंवा न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट मधून घ्यायची गरज नाही. काही प्रोटीन जेवणातून मिळेल, काही प्रोटीन बाहेरून घ्यावं लागेल. त्याच्या नावातून दररोज 90 ग्रॅम बाहेरून घ्यायचंय का, तर दररोज 120 ग्रॅम बाहेरून घ्यायचंय का, तर नाही. आपल्याला त्यापैकी काही प्रोटीन आपल्या आहारातून मिळेल आणि काही प्रोटीन आपल्याला बाहेरून घ्यायचंय. प्रोटीनने इम्युनिटी वाढते. आणि ही गोष्ट नेहमी फोकस करा. आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स बाहेरून येत आहेत, टॉक्झिन्स बाहेरून येत आहेत दररोज. बरेच जण असं म्हणतात की खेड्यामध्ये चला, खेड्यामध्ये काय होईल, तुम्हाला शुद्ध हवा मिळेल. आपल्यापैकी 90% लोक म्हणतील की यस बरोबर आहे, खेड्यामध्ये शुद्ध हवा असते. आणि आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की खेड्यामध्ये शुद्ध हवा असते. खेड्यामध्ये शुद्ध हवा होती. आता तुम्ही जर पाहिलं तर खेड्यामध्ये आता फवारे सुरू झालेत. आता
बरोबर आहे सतोजी बोला. हा सर, बाहेरून प्रोटीन घ्यायचं म्हणजे मेडिकल मधून नाही घ्यायचं हे क्लिअर करा. हा पण बाहेरून म्हणजे आपल्या प्रोडक्ट आहारातून मिळालं पाहिजे. आहे, आहारातून मिळेल काही आणि काही प्रोटीन आपल्या न्यूट्रिशनच्या प्रोडक्ट मधून मिळेल. बाहेरून म्हणजे आपल्याला फूड सप्लिमेंट मधून, न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट मधून आपला ते प्रोटीन मिळेल. अगोदर म्हणायचे की खेड्यामध्ये शुद्ध हवा आहे ती होती. आता तुम्ही जर 11 वाजता ग्रामीण भागात जाता तर सगळीकडे तुम्हाला फवाऱ्याचा आवाज निघायला लागला. फवारे सुरू आहेत. त्यांना काय झालंय, पेस्टिसाइड शिंपणं सुरू आहे. सारखे फवारे सुरू आहेत, एकानंतर एक फवारे सुरू आहेत, सगळीकडे विष चाललंय हवेमध्ये. बरोबर आहे अर्जुनजी? अरे सर जाणं मुश्किल, रोडने एवढी भयंकर वास केमिकल युज करू राहिले सर. सर जाणं मुश्किल, असं वाटतं का तोंडाला बांधून द्यायला लागतं, एवढे भारी केमिकल मारणं चालू आहे. हा, हे पूर्वी होतं ज्यावेळेस आपण छिडकाव करीत नसतो, पेस्टिसाइड ज्यावेळेस आपण वापरत नव्हतो त्यावेळेस शुद्ध हवा होते. मी 4-5 दिवसापूर्वी माझ्या शेतात गेलो, सहज गेलो शेतामध्ये आणि मग मला कपाशी होती लावलेली शेतामध्ये, कपाशी आहे, सोयाबीन आहे. तर कपाशीमध्ये गेलो तर मला इतके वास यायला लागलाय. मग नंतर येता घरी आलो, मग आमच्या ज्याच्याकडे माझं शेत करायला दिलं मी त्याच्याकडे गेलो चहा घ्यायला. त्याला म्हणलं काय झालं, नाही मी नेमका फवारा करून आलो. हा मला त्या तरी म्हणतो मला असा दुर्गंध कशी यायला लागला, असा वास कसा यायला लागलाय. मित्रांनो, हे टॉक्झिन शरीरामध्ये प्रवेश करणं सुरू आहे. कंटिन्यू टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये येतात. कशातून येतात? हवेतून येतात, पाण्यातून येत आहेत. हे जे दिसते ना, हे खोटा फोटो नाहीये. हा जो दिसतोय तुम्हाला ते फवारा केला, हे रेग्युलर आहे, सगळीकडे सुरू आहे. सोयाबीनवर सुरू आहे, कपाशीवर सुरू आहे, जे तुमचे पिक आहेत त्यावर फवारणं सुरू आहे. खेड्यामध्ये हे फवारणं सुरू आहे, शहरामध्ये गाड्याचा धूर सुरू आहे, पाण्यातून प्रदूषण सुरू आहे. आणि आपण जे अन्न खातोय प्रत्येक गोष्ट ऑर्गॅनिक बनवणं शक्य नाही. ही प्रत्येक गोष्ट ऑर्गॅनिक बनवणं शक्य नाही. त्यातून सुद्धा आपला विषय येते, आपल्याला स्वतःला मजबूत करावं लागेल. हा मुद्दा डेफिनेटली हायलाइट करा. तुम्ही जेव्हा प्रोटीन विषयी सांगा, आपल्याला स्वतःला मजबूत करावं लागेल की हे टॉक्झिन्स आपले शरीराचं नुकसान करू शकणार नाहीत. आपल्याला आपली इम्युनिटी मजबूत करावं लागेल आणि ही इम्युनिटी प्रोटीन न वाढेल. इम्युनिटी प्रोटीन न वाढेल. कुठल्या प्रोटीन न वाढेल? अशा प्रोटीन न वाढेल ज्या प्रोटीनचा पिडिकास 1 आहे. अशा प्रोटीन न आपली इम्युनिटी वाढेल. पिडिकास 1 वाल्या प्रोटीन न आपली इम्युनिटी वाढेल. आणि पिडिकास 1 वालं प्रोटीन म्हणजे त्या प्रोटीन मध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, ज्यामध्ये कुठलेही इनहिबिटर्स नाही. असे प्रोटीन ज्यामध्ये त्यांना थांबवणारे तत्व आहेत, इनहिबिटर्स. असे इनहिबिटर्स नाहीत जे विगन आहे. आणि असं प्रोटीन आपल्याला मिळतं ड्युपो अमेरिकेकडून. आणि भारतामध्ये हे प्रोटीन आणलेलं आहे न्यूट्रिचार्जनं, जे आहे आपल्याकडे न्यूट्रिचार्ज ऑल प्रोच्या रूपानं. न्यूट्रिचार्ज ऑल प्रो, जिसमें मिलाए उसके जैसा बन जाए. मी मनाने एकही शब्द रेणूजी बोललो नाही, ठीक आहे ना. जिस पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ उसके जैसा. तसं न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आपण असं म्हणतात ना, चुपचाप एखाद्याला आपल्याला चांगली गोष्ट गपचूप खाऊ घालावं लागत असेल ना, तर त्यासाठीचं काम आहे. तुम्ही रायत्यामध्ये टाका, तुम्ही भाजीमध्ये टाका, तुम्ही डाळीमध्ये टाका, तुम्ही पोळीमध्ये टाका, तुम्ही सूप मध्ये टाका, ज्यूस मध्ये टाका, दुधात टाका, मिल्कशेक मध्ये टाका, स्मूथी मध्ये टाका, सलाद मध्ये टाका. कशावरही तुम्ही न्यूट्रिचार्ज ऑल प्रो टाकू शकता, ज्याचा कुठलाही रंग, ज्याला कुठलाही गंध नाही, कुठलीही चव नाही, त्यामध्ये कुठलेही आपण बाहेरून दुसरे इन्ग्रेडियंट जास्त टाकले नाहीत. क्लीन लेबल प्रोटीन, ज्यामध्ये आपण मिसळून खाऊ घालू शकतो. कुठल्याही भाजीमध्ये, कुठल्याही पोळीमध्ये, कुठल्याही ज्यूस मध्ये, सलाद मध्ये, रायत्यामध्ये आपण हे प्रोटीन खाऊ घालू शकतो, ज्यामध्ये आपल्याला ज्यानं फायदा काय होईल. फायदे तर खूप सारे, फायदे भरमसाठ. किती फायदे आहेत तुम्ही पाहिले ना, तर लक्षात घ्या आपल्याला की न्यूट्रिचार्ज ऑल प्रोचे फायदे. वाढत्या वयामध्ये आपल्या मसल्स कमी होतात, तर त्या मसल्स वाढवायचे का, लगातार एनर्जी देतो, आपला स्टॅमिना देतो न्यूट्रिचार्ज ऑल प्रो. कुठलाही फ्लेवर नाही, इम्युनिटी वाढते. आपल्याला जसं म्हटलं की टॉक्झिन्स बाहेरून यायला लागले, टॉक्झिन्स येत आहेत, पण मग त्यातून आपल्याला
आंतरिक इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला प्रोटीन घ्यावं लागेल, यानं तुमची इम्युनिटी वाढेल. जर तुमच्या शरीरामध्ये कुठं आंतरिक सूजन असेल ते कमी होईल, आपलं मेटाबॉलिझम वाढते, म्हणजे आपला BMR बॉडी मेटाबॉलिक रेट वाढवण्याचं काम करते, ज्यानं जास्त कॅलरीज खर्च होतील. जास्त कॅलरीज खर्च होतील तर आपलं फॅट कमी होईल, आपली स्किन, आपले केस, आपले नख मजबूत राहतील. जे लाईफस्टाईल डिसीज आहेत, ब्लड प्रेशर असो, डायबिटीज असो, यापासून दूर ठेवेल. पाचन चांगलं होईल, कारण की 2% यामध्ये फायबर सुद्धा आहे. आणि जे कुमार वयाचे मुलं आहेत त्यांच्या वृद्धी आणि विकासासाठी एकदम काम करते. हे सगळे फायदे न्यूट्रिचार्ज ऑल प्रो जे होत आहेत. न्यूट्रिचार्ज ऑल प्रो, न्यूट्रिचार्ज ऑल प्रो 100% प्लांट बेस आहे. 100% प्लांट बेस. कुठलीही हानी होत नाही, कुठल्याही पदार्थामध्ये आपण मिसळू शकतो. यामध्ये 3 गोष्टीतून घेतलेलं प्रोटीन आहे, सोया, पंपकिन सीड्स आणि मटन. पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बियामधून प्रोटीन काढले, काही प्रोटीन सोयामधून काढले आणि काही प्रोटीन पी प्रोटीन म्हणजे मटर प्रोटीन. मटर जे आहे ना, वाटाण्यामधलं काही, भोपळ्याच्या बियामधलं काही आणि सोयाबीन मधलं, यामध्ये वेगवेगळे अमायनो ऍसिड्स एकत्र केलेले आहेत. त्यामुळं सगळे अमायनो ऍसिड्स आपल्याला मिळतात, सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मिळतात, ज्यामुळे याचा पीडीकास 1 आहे. प्राकृतिक प्रीबायोटिक डायटरी फायबर यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर 84% प्रोटीन मिळते, सहज पचते, कुठलंही अतिरिक्त रंग, प्रिझर्वेटिव्ह, त्याचा फ्लेवर, फिलर काही टाकलेलं नाही, कुठल्याही प्रकारची साखर नाही, कोलेस्ट्रॉल नाही, ट्रान्स फॅट नाही, ग्लुटन नाही, लॅक्टोज सुद्धा नाही. 12 वर्षानंतरच्या कुठल्याही व्यक्तीच्या जेवणामध्ये मिसळून आपण त्याला खायला देऊ शकतो. जेवणामध्ये मिसळून गर्भवती माता घेऊ शकतात, दूध ज्यांचं लॅक्टिक वुमन आहे त्या सुद्धा घेऊ शकतात, सगळे घेऊ शकतात. फक्त ज्यांना युरिक ऍसिड आहे आणि किडनीचा काही सिव्हिअर प्रॉब्लेम आहे अशा लोकांना देऊ नका. आपण हे कुठल्याही यामध्ये मिसळून देऊ शकतो. आणि ज्यांना वाटतं की मला टेस्टचा काही घेणं देणं नाही, मला प्रोटीन जास्त पाहिजे, तर 84% प्रोटीन वाला न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आहे. मेडिकल वरच्या कुठल्याही प्रोटीन 34% 38% वाला प्रोटीन मिळते आणि तुम्हाला न्यूट्रॉसिटिकल मध्ये 84% प्रोटीन, 84% न्यूट्रिचार्ज ऑल प्रो मध्ये 84. त्यामुळं पोळीमध्ये आपण मिसळून देऊ शकतो आणि शेक मध्ये देऊ शकतो, कशामध्येही आपण याला देऊ शकतो. एकदम वेगळ्या प्रकारचं प्रोटीन आहे, म्हणून आपल्याला त्याचा रंग सुद्धा आपण ग्रीन ठेवतो. न्यूट्रिचार्ज ऑल प्रो 84%, पंपकिन सीड्स, सोया सीड्स आणि त्यासोबत पी सीड्स, अशा 3 प्रकारच्या घेतलं क्लीन लेबल प्रोटीन आपल्याकडं न्यूट्रिचार्ज ऑल प्रोचं आपल्याला. दुसरं आपलं जे स्पेशल जे आपल्याकडे आहे न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट, हे वेगळं आहे. याचा तो जो जार आहे तो प्लास्टिकचा जार आहे, याचा जो आहे 3 जार आहे. आणि रियल केसर, रियल पिस्ता वालं रिच प्रोटीन यामध्ये. याचे गुणधर्म वेगळे आहेत, जे फायदे आहेत, मसल्स बनतील, शरीर सुडोल होईल, इम्युनिटी वाढवण्यासाठी स्पेशल, त्यानंतर तुमची सर्दी जुकाम दूर करण्यासाठी स्पेशल. रात्री गरम दुधामध्ये, कोमट दुधामध्ये न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट आपण जर घेतलं तर ज्या व्यक्तीला नेहमी सर्दी होते, जसं ऋतू बदलला की आजारी पडतात, त्यांना आपण देऊ शकतो. चमकदार स्किन साठी घेऊ शकतात, गर्भवती मातांना द्या, येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा काम, कारण की यामध्ये केसर आहे, यामध्ये पिस्ता आहे. आणि मला माहिती आहे केसर आणि पिस्ता हे फार कमी लोक खात आहेत, फार कमी लोक खातात. केसर आपल्याकडे केसर तर कोणी खात नाही, ज्यांना वाटतंय ते केसर खाते. जे आपले मकाचे कणस असतात त्याला रंग दिलेला असतो, भुट्टा असतो का त्याला रंग दिला असतो. रिअल केसर मिळत नाही, रिअल केसर काश्मीर मध्ये मिळतं. एका फुलामध्ये त्याच्या 4 काड्या असतात.
4 काड्या एका फुलामध्ये असतात. केशराची शेती भारतामध्ये काश्मीरमध्ये केली जाते. मी मागच्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये काश्मीरला गेलो होतो, त्यावेळेस पाहिली मी शेती. आणि तिथं आपले मित्र होते एक, म्हणजे न्यूट्रिशन ट्रेनर होते जुने, इरफान नझीर नावाचे. त्यांनी आम्हाला शेती दाखवली. तर पाहिले किती मोठ्या शेतीमधून काही ग्राम केसर निघते. अतिशय महागडा आहे. आपल्याकडे ज्या भावात मिळते ना, ते भुट्टे आहेत, आपले भुट्ट्याचे केस आहेत, तर केसर कोणी खात नाही. त्याचा रंग लगेच निघतो, रक्तसंचार वाढतो केसर घेतल्यानं. आणि हे राजे महाराजाचं प्लॉट आहे. पूर्वी फक्त राजे महाराजेच केसर खायचे, कारण यौन शक्ती वाढते, दीर्घकाळ आयुष्यमान माणूस होतं, आयुष्य वाढतं. पण यामध्ये प्रोटीन 64% आहे. ते सुद्धा खूप आहे. म्हणजे मेडिकलवर 34% मिळते, त्याच्यामध्ये 64% प्रोटीन आहे. हा सुद्धा 200 ग्रॅमचा जार आहे, 1080 रुपयात आहे. न्यूट्रीचार्ज ऑल प्रोचा 200 ग्रॅमचा जार हा आपल्याला 1000 रुपयात मिळतो. आणि यामध्ये सुद्धा कुठलीही आपण साखर टाकलेली नाही, आपल्याला बाहेरून साखर टाकवतो. याचा सुद्धा पिडिकास 1 आहे. हे सुद्धा संपूर्ण प्रोटीन आहे, संपूर्ण प्रोटीन आहे. आणि 14 वर्षापेक्षा जास्तीचे सगळे स्त्री पुरुष न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोटीन घेऊ शकतात. सायंकाळी घेणं एकदम छान. सायंकाळी जे घेतात, जसं आता थंडी सुरू होईल, रात्री न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोटीन घ्या. न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट रात्री घेतल्यानंतर तुम्हाला झोप सुद्धा शांत येते आणि तुमची स्किनचा रंग सुद्धा बदलायला लागतो. इम्युनिटी वाढवण्याचं काम न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट होतात. हे 200 ग्रॅमचे जार आहेत. आता आयडिया काय आहे, ज्यांना असं वाटतंय की मला टेस्ट पाहिजे त्यांना न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट द्या. ज्यांना असं म्हणतं की माझा टेस्टची मला काही घेणं नाही, मला प्रोटीन जास्त मिळायला पाहिजे, त्या व्यक्तीला तुम्ही न्यूट्रीचार्ज ऑल प्रो देऊ शकता. ज्याला दोन्ही पाहिजे त्याला दोन्ही मिक्स करून घे मला, बरोबर आहे. ज्यांना वाटतं की मला टेस्ट पण पाहिजे, प्रोटीन पण जास्त मिळायला पाहिजे, तर एक स्कूप न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता, एक स्कूप न्यूट्रीचार्ज ऑल प्रो टाका. तुम्हाला प्रोटीन सुद्धा जास्त मिळेल आणि तुम्हाला टेस्ट सुद्धा मिळेल. बोला रेणूजी. जय सर. सर मला हे विचारायचं आहे की ज्यांना थायरॉइड शुगर वगैरे राहतं त्यांना ऑल प्रो देऊ शकतो का आपण? आणि हा बोला बोला. आणि ज्यांना खूप जे दुखणं आहे पायांमध्ये वगैरे बॉडीमध्ये त्रास होत आहे त्या लोकांना पण चालतं का हे? ज्यांना थायरॉइड आहे त्यांना प्रोटीन द्यायचं नाही. त्यांना सुरुवातीला न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनल द्यायचे. गामा ओरिजिनल आणि न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा द्या. मनीषा मिश्राजीने सांगितलेले जे व्यायाम आहे ते व्यायाम करायला सांगा. डेफिनेटली 6 महिन्यात थायरॉइड नॉर्मल होतो. थायरॉइड नॉर्मल होऊ शकतो. थायरॉइड नॉर्मल होतो, त्यानंतर तुम्ही त्यांना प्रोटीन द्या. ज्या व्यक्तीच्या पायामध्ये गोळे येतात, पाय दुखता म्हणतात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते आणि प्रोटीनची कमतरता असते. तर त्यांना व्हिटॅमिन B12 साठी न्यूट्रीचार्ज वुमन दिलं की व्हिटॅमिन B12 मिळते. पुरुष असेल न्यूट्रीचार्ज मॅन दिलं, व्हिटॅमिन B12 मिळते आणि सोबत प्रोटीन दिलं तर त्यांच्या मसल्स ज्या आहेत त्या मसल्स मजबूत होतात आणि पायाला गोळे येण्याचं काम थांबून जातं. पायाला गोळे येणं याचे 2च कारण, व्हिटॅमिन B12 ची कमतरता डेफिनेटली त्याच्यामध्ये. बोला सर. तुम्ही म्हणाले की न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा गामा हे द्यायचं, आपण ते देऊनच राहिलेलो आहोत. पण आता तुम्ही म्हणाले की त्यांना न्यूट्रीचार्ज ह्युमन द्यायचं, पण ते सर मंथली पिरियडच्या वरती आहे, तर आपण फक्त न्यूट्रीचार्ज मॅन द्यायचं. न्यूट्रीचार्ज मॅन नाही, हे सुरू केलं सर आता त्यांना पायांसाठी वगैरे जे दुखणं आहे हे आपण आधी न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा गामा हे देऊनच राहिलेलो आहोत त्यांना. आणि आता सोबत सोबत न्यूट्रीचार्ज मॅन पण केलं सुरू. न्यूट्रीचार्ज मॅन सुरू करा आणि सोबत व्यायाम करायला लावा त्यांना. जे व्यायाम सांगितले आहेत ना कशासाठीचे, मनीषा मिश्राजीनं घशाचे काही व्यायाम असतात ते सांगितले आहेत. रामदेव बाबा सुद्धा व्यायाम सांगतायत. घशाचे जे थायरॉइड वर काम करतात ते व्यायाम सुद्धा त्यांना करायला सांगा. नवनाथजी बोला. नवनाथ दराडे सरांचा मला हँड रेज दिसलाय. जय हरश्याम सर. बोला. आवाज येतोय? हो
आवाज येतोय सर? येतोय येतोय बोला. तर सर मणक्याचा प्रॉब्लेम आहे. तर मणक्याच्या गॅप आहे मणक्यामध्ये, तर त्याच्यासाठी आपण काय देऊ शकतो सर? काय म्हणजे वय काय आहे त्यांचं? वय 35. फक्त 35? MRI वगैरे केला त्यांचा? हा 35. हा त्यांचा MRI वगैरे केलाय का? MRI नाही केलेलं सर. हा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा व्यक्तीचा नवनाथजी कुठून बोलताय तुम्ही? पाथर्डी. पाथर्डी, ओके. तर अहमदनगर नवनाथजी, पाथर्डी. हो, तर नवनाथजी त्यांचा MRI करून घ्यायचा, म्हणजे नेमका कुठल्या मणक्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो MRI केल्याशिवाय लक्ष देत नाही. MRI केल्यानंतर नेमका प्रॉब्लेम दिसतोय, मणक्यात गॅप आहे, डॉक्टरनं सांगितलं असेल, त्यांचा एक्सरे काढून किंवा त्यांच्या ओपिनियन त्यांनी दिलं असेल, पण जोपर्यंत तुम्ही MRI करत नाही तोपर्यंत खरं कारण लक्ष देत नाही. अच्छा. हा, तर MRI करायला सांगा. MRI केल्यानंतर आपण माझ्याशी बोला, रिपोर्ट टाका, आपल्याला त्यावर सांगताय बोलतोय. बर. सुरेशजी बोला. हा सरजी, आता जे यांनी विचारलं ना मणक्यातल्या गॅपसाठी, तर मी स्वतः त्याचं उदाहरण आहे. मी खूप वेळा सांगितलेलं आहे मीटिंग मध्ये. मला पण मणक्यातला गॅप सांगितला होता, नस दबली असं सांगितलं होतं. दवाखाने करू करू परेशान झालो होतो, आणि अखेरीला मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तुम्ही मोटरसायकल चालू नका, कारण चक्कर येते सर त्या व्यक्तीला. हो, त्याचं उदाहरण मी आहे स्वतः. तर आता त्यांना शुगर वगैरे आहे का ते पाहावं लागेल. शुगर जर नसेल तर आपण प्रोटीन गेनर, मेन ओमेगा गामा S5 हे फुल डोस त्यांना देऊ शकतो. आणि मी त्यामुळे सर फील्ड मध्ये दवाखान्याचं काही जरी असलं, त्यांनी काही जरी सांगितलं तरी आपण त्याच्यावर याला हे देऊ शकतो. फक्त शुगर आहे का ते पाहावं लागेल. हा, तर त्यांचे आता MRI चे रिपोर्ट हातात आले, आता नेमके लक्ष येते की आजार कुठपर्यंत आहे, म्हणजे किती प्रमाणात दबलेला आहे, बरोबर नाही? कुठपर्यंत असेल तरी देता येईल सर. त्याचं मी उदाहरण आहे. मला चक्कर येत होती आणि डॉक्टरनं माझी मोटरसायकल गावात पण बंद केली होती. आता मी किती करतो ते तुम्हाला माहित आहे. डेट बदला, तो डिस्ट्रिक्ट बदला, ऐका तारीख बदलली की त्याचा जिल्हा बदलतो, तारीख बदलली की जिल्हा बदलतो. तर डेफिनेटली तुम्ही फूड सप्लिमेंट घ्यायलाच पाहिजे, आणि अशा लोकांसोबत भेटा ज्यांना निरोगी आहेत, ज्यांना दीर्घकाळ निरोगी राहायचं, आणि ज्यांना जे बाहेरून टॉक्झिन्स आलेत, ह्या सगळ्या टॉक्झिन्स पासून आपला बचाव करायचा आहे. मित्रांनो, जान है तो जहान है, जान है तो जहान है. तुम्ही कितीही सुंदर वातावरण असू द्या आणि तुम्हाला ताप थोडा आला असू द्या, तुम्हाला त्या वातावरणामध्ये त्या निसर्ग सौंदर्याचा तुम्हाला काही उपयोग होत नाही. तुम्हाला स्वतः जर फिट असतो तर आपला आनंद येतो प्रत्येक गोष्टीचा. त्यामुळं लोकांना सुरुवातीला निरोगी राहण्यासाठी आपण मदत करायची, त्यासाठी आपण सगळेजण काम करत आहोत. त्यामध्ये तुमची टीम वाढावी असं प्रत्येकालाच वाटतंय. हा प्रश्न विचारणंच एकदम चुकीचं होईल. तुम्हाला वाटतं का तुमची टीम वाढावी? आपला प्रत्येकाला वाटतं की माझी टीम वाढवावी, आणि माझ्या वाढलेल्या टीम मधून जो अभियान आहे आपलं लोकांना स्वस्थ करण्याचं, ते आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू. मित्रांनो, त्यासाठी खूप चांगला मौका आहे. 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन प्रत्येक महिन्याला आपल्या ID वर विकत घ्या. तुमचे लीडर्स तुमच्या शहरामध्ये सेलिब्रेशन प्रोग्राम ठेवणार आहेत. आपले लीडर आपल्याला काय करायचं, बोला रेणूजी. सर, आमचे 15 बुकिंग झालेले आहे न्यूट्रीचार्ज ह्युमनचे, तर आम्हाला ते बॅच केव्हा मिळेल? बॅच मिळाला नाही का तुम्हाला? नाही ना, आता झाले सर, या महिना पूर्ण झाले 15. तर मग तुम्ही न्यूट्रीचार्जच्या वीरांगना क्लब मध्ये सामील व्हा. तुम्हाला त्यानंतर रजिस्ट्रेशन करा बॅच साठीची, मी तुम्हाला लिंक पाठवतो. आणि सर जे आम्हाला तिकडनं हे आलेले आहे फॉर्मचं रजिस्ट्रेशन लिंक, पण ते ULPच्याच प्रोग्राम मध्ये ते दाखवत आहे. पण आता आपल्याकडलं नागपूरचा प्रोग्राम झाला सर, पण आता हे बाहेर आहे. बरं, नाही त्यानंतर दुसऱ्या सुद्धा प्रोग्राम मध्ये तुम्हाला दिसल. त्यासाठीच मी तुम्हाला उपाय सांगतोय ना. तुम्हाला मी त्याचा उपाय सांगतो, बघ का 2 मिनिट वेट करा, मी तुम्हाला त्याचा उपाय सांगतो की कसं मिळेल तुम्हाला बॅच. आता रेणूजी म्हणल्या माझ्या तर 15 न्यूट्रीच्या जुमन झाल्या,
तर आपलं 15 न्यूट्रिचार्ज वुमन आपलं मिशन नाही, आपलं मिशन आहे 15 करोड न्यूट्रिचार्ज वुमन, आहे का नाही? आणि त्यामधला आपला भाग आपल्याला मोठा, आपल्या जसं होतील 15 करोड. आणि ह्या बॅच साठी आपल्याला न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये आणि न्यूट्रिचार्ज वीरांगना क्लब मध्ये एंट्री करायची. न्यूट्रिचार्जच्या बॅच हा तेव्हाच तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही न्यूट्रिचार्ज वीरांगना क्लब आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री करता. त्यासाठी आपला प्रत्येक महिला 5 न्यूट्रिचार्ज वुमन आपल्या सेल्फ आयडीवर आपल्याला विकत घ्यायच्या. तुम्ही जुलै मध्ये घेतल्या असतील, ऑगस्ट मध्ये घेतल्या असतील किंवा सप्टेंबर मध्ये घेतल्या असतील, यापैकी एका महिन्यामध्ये 5 न्यूट्रिचार्ज वुमन जरी तुम्ही घेतलेला असतील तर तुमचा या क्लब मध्ये एंट्री होईल. नंतर दर महिन्याला 5 न्यूट्रिचार्ज वुमन आपल्याला घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही 15 न्यूट्रिचार्ज वुमन तुमच्या झाल्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मिळून, तर तुम्हाला न्यूट्रिचार्ज वीरांगना आणि न्यूट्रिचार्ज वीरचा बॅच मिळेल आणि सोबत सर्टिफिकेट मिळेल. कुठे मिळेल मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 25 न्यूट्रिचार्ज वुमन जर घेतल्या 3 महिन्यामध्ये मिळून, जे लीडर्स आहेत ते काळजीपूर्वक ऐका. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये एखाद्या डिस्ट्रीब्युटरच्या 25 न्यूट्रिचार्ज वुमन झाल्या, पण प्रत्येक महिन्यामध्ये किमान 5 पाहिजे. न्यूट्रिचार्ज वीरांगना आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री पाहिजे. त्यांना फ्रेम सर्टिफिकेट मिळणार आहे आणि न्यूट्रिचार्ज वीरांगना आणि न्यूट्रिचार्ज वीरचा बॅच मिळणार आहे. ज्यांचे 50 न्यूट्रिचार्ज वुमन झालेले आहेत त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन स्टॉलवर ट्रॉफी मिळणार आहे, बॅच मिळणार आहे आणि फ्रेम सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. ज्यांचे 100 न्यूट्रिचार्ज वुमन होतील त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन चॅम्पियन ची ट्रॉफी, बॅच आणि फ्रेम सर्टिफिकेट मिळणार आहे 3 महिन्यामध्ये मिळून, बरं का? आणि ज्यांच्या 101 होतील, 100 पेक्षा 1 जास्त होईल किंवा 2 जास्त होतील, त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन टॉपरची ट्रॉफी, न्यूट्रिचार्ज वीरांगना किंवा न्यूट्रिचार्ज वीरचा बॅच आणि न्यूट्रिचार्ज फ्रेम सर्टिफिकेट त्यांना मिळणार आहे. ते रेणूजी तुम्हाला कुठं जायची गरज नाही, तुमच्या शहरात मिळणार आहे. तुमच्या शहरामध्ये प्रोग्राम आयोजित करणार आहेत तुमची अपलाईन प्रोग्राम आयोजित करणार आहेत. ते बॅच आणि सर्टिफिकेट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुमची यादी आमच्याकडे येऊन जाईल. तुम्ही जशा तुमच्या 15 न्यूट्रिशन वुमन झाल्या, 25 झाल्या, 50 झाल्या, 100 झाल्या, 100 काही झाल्या, तर तुम्ही ती यादी आमच्याकडे मिळून जाईल. जसे तुमचे लीडर प्रोग्राम मागतील त्या यादीनुसार. बरं, ओमप्रकाश कुमावत सरांचे 50 स्पेसिस्ट झालेत आणि मला माहित आहे ते 101 करतील, म्हणजे 100 पेक्षा जास्त करतील आणि न्यूट्रिचार्ज वुमन टॉपरचीच ट्रॉफी घेतील. ओम प्रकाश जी, मैं तो बस अरविंद सर को कहने वाला हूँ कि ओम प्रकाश जी को सिर्फ टॉपर की ट्रॉफी देनी है, उसके नीचे अगर टारगेट करते तो कुछ नहीं देना है. यस सर. 101 आपके डेफिनेटली हो जाएंगे, मुझे गारंटी है, मुझे विश्वास है, 100% मुझे विश्वास है. और सबको बता दूं मैं, ओम प्रकाश जी जो है दादाजी है, लेकिन दादाजी तो बन गए ना, दादाजी नानाजी सब बने हुए. दादाजी बन गए, नानाजी बन गए, लेकिन फिर भी न्यूट्रिचार्ज वुमन टॉपर की ट्रॉफी लेने वाले हैं. उससे कम बात तो नहीं चलने वाली, बराबर है ना? यस सर. उससे कम तो बात नाही. आणि त्यांनी पाठीमागे एक नाशिक मध्ये फार छान प्रोग्राम ठेवला होता, सेलिब्रेशन प्रोग्राम त्यांच्या टीम साठी चांगल्या हॉटेलमध्ये ठेवला होता, एकदम बढिया प्रोग्राम. तसाच प्रोग्राम ते परत आयोजित करतील त्यांच्या टीम साठी. यासाठी तुमच्या आपल्याला तुम्ही सांगा 50 जण लागतील. किती जण लागतील? तुमच्या अपलाईनच्या टीम मध्ये अशा अचिव्हर्स 50 जण लागतील. तेव्हा न्यूट्रिचार्ज हे सगळं पाठवणार आहे. आणि मला माहिती आहे 50 जण एका टीम मध्ये होऊ शकतात. 5 न्यूट्रिचार्ज वुमन वाले काही, 15 न्यूट्रिचार्ज वुमन वाले काही, 25 वाले काही, 50 वाले काही, 100 वाले काही, 100 पेक्षा जास्त वाले काही, असे डेफिनेटली होतील. तिथं तुमची अपलाईन प्रोग्राम आयोजित करत आणि तिथं न्यूट्रिचार्ज हे सगळे पाठवणार आहे. संतोषजी, ताईचे किती झाले आता? 80 झालेत सर, 80. ते 101 पार होणार, नो प्रॉब्लेम सर. 500चं टार्गेट आहे. 500चं टार्गेट आहे डेफिनेटली. तर पहा मित्रांनो, तर हे प्रोग्राम ते आहे, म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजन तर अजिबात नाही ना. प्रोग्राम आयोजित करणार लीडर्स, म्हणजे यामधले काही लीडर स्वतः करतील, काही अपलाईन करतील. 50 पेक्षा जास्त झाले पाहिजेत आणि तुमचे रेणूजी तुमची अपलाईन जो प्रोग्राम आयोजित करेल
त्या प्रोग्राम मध्ये तुमचं सर्टिफिकेट, तुमची ट्रॉफी, तुमचा बॅच तुम्हाला मिळून जाईल. ओके. आता तुम्हाला कुठल्याही युएलपी मध्ये जायची गरज नाही, कुठल्याही दुसऱ्या प्रोग्राम मध्ये जायची गरज नाही. हे प्रोग्राम नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आयोजित होणार आहे, कारण की सप्टेंबरचा बिझनेस ऑक्टोबर च्या 10 तारखेपर्यंत फायनल होऊन जाईल, 4 तारखेपर्यंत. त्यानंतर 15 दिवस आम्हाला द्या. 15 दिवस कशासाठी? सगळे रिपोर्ट्स काढणं, त्या प्रमाणात तुमचे लीडर्स कुठं प्रोग्राम आयोजित करणार आहेत, त्या याद्या मिळणं, किती लोक आहेत प्रत्येक टीम मधून ते लक्षात येणं, आणि ते मटेरियल तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 15 दिवसाचा वेळ लागेल. त्यामुळं अपलाईनला सांगा 15 दिवस अगोदर आम्हाला कळवा. आम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत. आणि लवकरच पिकअप सेंटरवर सुद्धा तुम्हाला जे आहेत टूल्स अवेलेबल होणार आहेत. तुमच्या जवळच्या पिकअप सेंटर्सला सांगा की टूल्स मागवायला. त्यांच्यापर्यंत त्यांना टूल्स आम्ही देणार आहोत. न्यूट्रिशा त्यांच्यापर्यंत टूल्स पोहोचवणार आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारचे टूल्स तुमच्या जवळच्या पिकअप सेंटरवर मिळणार आहेत. संतोषजी, पिकअप सेंटर साठी एक मीटिंग आयोजित केली होती, ती मीटिंग अटेंड केली असेल कदाचित. माझ्याकडून नाही झाली सर, जॉब मुळे नाही झाली ती. बरं, तर ती त्यामध्ये तुम्ही काय करा, न्यूट्रिचारच्या ऑफिसला फोन करून विचारा की आम्हाला कसे टूल्स मागवायचे. त्याने अकाउंट नंबर दिलेला आहे, त्या अकाउंट नंबरवर पैसे टाकले की तुमच्या पिकअप सेंटरला टूल्स येतील. त्यामध्ये तुमचं खर्चा पाणी निघण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुमचं टूल्स तुम्ही देऊ शकता. हा, भारतजी बोला. नमस्कार सर. बोला. युरिक ऍसिड आहे मला, तर ऑल प्रोड चालेल का? नाही, युरिक ऍसिड किती आहे? 7 पेक्षा किती जास्त आहे? नाही, चेकिंग नाही केलं. चेक करा. हा, तर तुम्ही एकदा चेक करा. 7 पेक्षा कमी असेल तर व्हेज ओमेगा गामावर सुरू करा, पटपट कमी होऊन जाईल ते. नंतर तुम्ही प्रोटीन सुरू करा. ओके ओके, थँक्यू. चेक करा. युरिक ऍसिड चेक करायला काही जास्त पैसे लागत नाहीत, पण चेक करून घ्या. आपण काय करतो, गाडीची हवा पुन्हा पुन्हा चेक करतो, आहे का नाही? तर एकदा युरिक ऍसिड चेक करून घ्या आणि गामा ओरिजिनॉल आणि न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा सुरू करा. डेफिनेटली तुमचं युरिक ऍसिड वाढलं जरी असलं तरी कमी होऊन जाईल. तर एक काम करूयात आपण, जे पिकअप सेंटर वाल्याला तुम्ही पुश करा की आपल्यासाठी मागवा, टूल्स मागवा. पिकअप. हॅलो सरजी. हॅलो. एक 75 वर्षांचा स्त्री पेशंट आहे. त्यांची पायाची जी पाठीमागची शीर आहे, म्हणजे घोट्याजवळ पाठीमागची, तर तिचं ऑपरेशन झालेलं आहे. हा, तर मग त्यासाठी आपल्याला कोणती ट्रीटमेंट द्यावं लागेल? सध्या काय औषध सुरू आहे त्यांचे? सध्या त्यांचे दवाखान्याचे औषध सुरू आहे. हा, तर त्या औषधाचे मला फोटो टाका ना, म्हणजे मला लक्षात येईल की त्यांना काय औषध सुरू आहे. बऱ्याचदा काय होतं की ते जे आहेत काही जे इन्ग्रेडियंट्स असतात ते एकमेकांसोबत चालत नाही. मला ते गोळ्याचे फोटो जर टाकले तर मला सांगता येईल तुम्हाला. माझा नंबर तुमच्याकडे आहे, त्याचे फोटो मला टाका. त्यांच्या जे औषधं सुरू आहे त्याचे फोटो टाका. प्रवीणजी, ऑल क्लिअर? काही शंका प्रोग्राम विषयी? जे प्रोग्राम आणि टूल्स हे जे आपले दोन जे प्रवीणजी. तर नाही सर, नाही. तर पिकअप सेंटर, आता प्रवीण जे असतील, जे कोणी आपण प्रत्येक जण पिकअप सेंटर वाला नुसतं विचारा टूल्स आले का, बस इतकं जरी केलं त्याला पुशअप होईल की अरे टूल्स आपल्याकडे येतील. आणि त्यांना त्यांचा घाटा काय, त्यांना बरोबर त्यांचे पैसे सुद्धा मिळणार. पिकअप सेंटर वाला असं फ्री मध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट करा असंही म्हणत नाहीत. तर तुम्ही टूल्स पिकअप सेंटर वाला पुश करा आणि टूल्स मागवायला लावा आणि तुम्हाला टूल्स त्यामधून डिस्ट्रीब्युटरला टूल्स मिळतील. हा सर, मी 1000 मागवली होती, तर मी बऱ्यापैकी विकली पण आणि दिली पण सर पिकअप सेंटर मध्ये. आता 1000 रुपये टूल्स मागवले होते. 1000 मागवले होते. 1000. 1000 रुपयाचे तर नाही, 1000 रुपयाचे नाही. कोणाला विकले तुम्ही? 1000 रुपयाचे नाही, 1000. 1000 टूल्स मागवले होते, मला लक्षात आलं. ते विकू शकतात. आणि तालुका आपले सुद्धा नाही, त्यांचं पिकअप सेंटर जे आहे ते तालुका आहे का? नाही.
तालुका प्लेसला सुद्धा पिकअप सेंटर नाही, म्हणजे छोट्या गावात पिकअप सेंटर आहे तरी सुद्धा ते 1000 युनिट्स पिकअप टूल्सचे विकले त्यांनी. आता तर तुम्ही तुमच्या जवळच्या पिकअप सेंटर जे सगळ्यात चांगलं बेस्ट पिकअप सेंटर आहे, ज्याचा सेल चांगला आहे, अशा पिकअप सेंटर व्हायला तुम्ही पुश करा, ही टूल्स मागवा, आम्ही लोकांना टूल्स विकत घेऊ, तर डेफिनेटली तुम्हाला पिकअप सेंटर वाला व्यक्ती टूल्स अवेलेबल करून देईल आणि त्या टूल्सचा आपल्याला उपयोग होईल. सायंकाळी याच लिंकवर आपण भेटू आणि न्यूट्रीचार्ज ह्युमन आणि त्या संदर्भाची इतर माहिती आपण पाहूयात. तोपर्यंत थांबूयात. जय आरसीएम, मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज. थँक्यू व्हेरी मच.